हॅलो, मी तेजिंदर सिंग सबरवाल, कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमधनं बोलतोय. आज या व्हिडिओमध्ये आपण स्टॉक म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. प्रिय मंडळी, आपण आजपर्यंत हे ऐकले नाही, पण जेव्हा आपण घरी सूप बनवतो, तेव्हा ते कधीच बाजारात मिळणाऱ्या सूपसारखे होत नाही. नेहमीच हे ऐकायला मिळतं, कारण रेस्टॉरंटमध्ये जेव्हा हे सूप बनवले जाते, तेव्हा तिथे पाणी वापरले जात नाही. तिथे पाण्याऐवजी स्टॉक वापरला जातो. मग चला समजून घेऊया हा स्टॉक कसा बनतो. स्टॉक म्हणजे एक चविष्ट द्रव जो हाडं, मांस, भाज्या आणि हर्ब्स पाण्यात हलक्या आचेवर शिजून तयार केला जातो. स्टॉक कसा बनतो? पाण्यात हलक्या आचेवर शिजवायचं. आपण काय शिजवणं? हाडं, मांस, भाज्या आणि हर्ब्स हे सर्व हलक्या आचेवर शिजवून हा स्टॉक तयार होतो. हा स्टॉक कुठे वापरला जातो? स्टॉक कसा परिभाषित केला जातो? स्टॉकचं महत्त्व कसं समजावं? हे सूप, सॉस आणि ग्रेव्हीचा पाया आहे. म्हणून याला असं म्हटलं जातं. असं मानलं जातं की स्टॉक हा उत्तम स्वयंपाकाचा पाया आहे. जर तुमचं जेवण चविष्ट झालं असेल, तर त्यामागचं गुपित हे आहे की तुम्ही पाण्याऐवजी इथे स्टॉक वापरला आहे. तर बेसिकली समजून घेऊया की किती प्रकारचे स्टॉक असतात. पहिला असतो व्हाईट स्टॉक, जो 3 ते 4 तास सिमर करून बनवला जातो. आणि काय सिमर करतात? हाडं, भाज्या आणि हर्ब्स. दुसरं म्हणजे ब्राउन स्टॉक. तर ब्राउन स्टॉक बनवायला 6 ते 8 तास लागतात. पण हाडं आधी रोस्ट करतात, ब्राउन करतात. मग ते सिमर करतात किमान 6 ते 8 तास आणि त्यातही भाज्या आणि हर्ब्स घालतात. तिसरा प्रकारचा स्टॉक म्हणजे फिश स्टॉक. फिश स्टॉक फक्त 30 ते 40 मिनिटांत तयार होतं. त्यात आपण फिश हाडं, भाज्या, हर्ब्स घालतो आणि शेवटी ते म्हणजे व्हेजिटेबल स्टॉक. व्हेजिटेबल स्टॉक देखील 30 ते 45 मिनिटात तयार होतो. तर त्यात भाज्या घालतात आणि त्यात हर्ब्सही घालतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, पाणी हे सगळ्यांसाठी कॉमन आहे. पाण्याशिवाय स्टॉक बनूच शकत नाही. अशाच माहितीकरिता आमच्यासोबत राहा या कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये.